हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी ब्लाउजची इथे कटिंग बघणार आहोत। त्यासाठी आपण अस्तर घेतले, मेन फॅब्रिक घेतले, साडीतून लेस आपण इथे काढून घेतली। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया। तर इथे आपण अस्तर डबल फोल्ड ठेवणार आहोत आधी या पॉइंटला। तर इथे शोल्डर साठी आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून कापड हा कमी जास्त होणार नाही या पॉइंटला। आता या पॉइंट पासून उंची आपण घ्यायची। तर 13 रेडी हवी, आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती। शोल्डर आपण या पॉइंटला घेऊया। 5 इंचाचा डीप नेक असणार आहे। 5 इंचाचं शोल्डर। जो आपली मुंड्याची उंची ती आहे या पॉइंटला 6.5 इंचावरती। 6.5 मी सरळ पॉइंट दिलाय, अर्धा इंच आपण आत घेऊया। त्यानंतर परत या पॉइंटला चेस्टचा चौथा पार्ट, चेस्ट आहे आपला 36 इंचाचा, तर 9 आपण याचा चौथा पार्ट आणि 2 इंचाची मार्जिन खाली बघा। आता कमर घेर आहे आपला इथे 32 इंचाचा, तर 8 याचा चौथा पार्ट आणि इथे 2 इंचची मार्जिन। आता या पॉइंटला सगळे आपण डॉट देऊन घेतले। तर इथे जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता एक्स्ट्रा वाले पॉइंट आपल्या इथे ड्रॉ करून झाले। आता बघा या पॉइंटला जो आतल्या हाताने आपल्याला गोलाई घ्यायची, जो आपण आत घेतला या पॉइंट पासून पाठीमागचा पार्ट इथे आपल्याला 1.5 इंचची गोलाई घ्यायची। त्यानंतर आता गळ्याचा जो घेर आहे तो आपण घेतो इथे 3 इंचावरती। 3 इंचचा गळ्याचा घेर आहे आपण शोल्डरला घेतलाय। त्यानंतर जी उंची आपली गळ्याची असणार आहे ती या पॉइंटला असणार आहे 11 इंचावरती। खाली असं पसरट आपण डीप नेक घेतोय, ते या पॉइंटला आपण घेतोय 4 इंचावरती। इथे आपण 4 घेतलाय। या पॉइंटला हलकीशी गोलाई। तर आपला पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आता आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करून रेडी झालाय। बॅक पोर्शन आपल्या इथे रेडी आहे या पॉइंटला। पाठीमागचा पार्ट झाला, आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करूया। तर इथे बघा आता आपण परत डबल फोल्ड, इथे मी जे असतं ते डबल फोल्ड ठेवून घेतलंय। आता उंची जेवढी आपण पाठीमागच्या पार्टला उंची घेतली तेवढी आपण इथे सेम 14 इंचची उंची घेतोय। सेम मेजरमेंट असणार आहे। शोल्डर पण आपण 5 इंचावरती घेतोय। मुंड्याची उंची 6.5 इंचावरती। परत इथे अर्धा इंच आपल्याला आत जायचंय। आता इथे चेस्टचा चौथा पार्ट 9 इंचावरती, 2 इंचची मार्जिन, 1 इंचची फ्रंट पॉइंटला आपल्याला गोलाई घ्यायची 1 इंचावरती। आता बघा जो आपला खाली कमरेचा मेजरमेंट येतात आपण एक्स्ट्रा घ्यायचंय। कमर घेर आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट या पॉइंटला। आणि इथून पुढे बघा आता आपण एक्स्ट्रा किती घ्यायचंय, तर आडवा जो टॉक्स असणार आहे तो आपला 2 इंचाचा आहे। आडवा 2 इंचाचा टॉक्स आहे, आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि परत शिलाई मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा हवी आहे 2 इंचची, तर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे कमर घेर मध्ये आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलं मेजरमेंट। इथे बघा आता 8 कमरेचा चौथा पार्ट 2 इंच आपण टक्ससाठी घेतले आणि 2 इंचची आपण मार्जिन घेतली। तर या पॉइंटला आपल्याला याला तिरकसं मॅच करायचं या पद्धतीने। आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे, पण त्याआधी आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया। तर या पॉइंटला बघा आता गळ्याचा जो घेर आहे तो आपला 3 इंचाचा आहे आणि पुढचा जो गळा असणार आहे तो रेडी आपल्याला हवा आहे 6 इंचाचा।
तर आपण या पॉइंटला 6.5 घेऊया. वरती आपण 3 घेतलंय, या पॉइंटला आपण घेऊया 3 इंचावरती आपल्याला त्रिकोणी गळा हवाय. तर या पॉइंटला आधी एक बॉक्स बनवून घ्यायचंय आणि साधारण 1.5 इंच, जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी 1.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्या आणि हलकासा त्रिकोणी आकार या पॉइंटला आपल्याला द्यायचा या पद्धतीने. आता फ्रेंड्स कटचा आपल्याला आकार द्यायचा आहे. तो कसा द्यायचा आहे, या पॉइंट पासून 3.5 इंचावरती पुढे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर 2 इंचाचा आपला हा टक्स, जो आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतला तो आपला हा इथे 2 इंचाचा टक्स. सेंट्रल पॉइंटला एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे हुबाटा बसणार आहे आपला 3.5 इंचावरती. आता या पॉइंट पासून बघा इथे आपल्याला 6.5 इंचावरती याला या पद्धतीने मॅच करायचा टक्स. आकार आपल्याला या पद्धतीने द्यायचा. फ्रंटचा हा पार्ट आपला इथे कट होईल. इथून घ्यायचं आपण 1/2 इंच हात तिरकस. तर आपला फ्रंट पार्ट पण इथे ड्रॉ करून झालाय. पूर्णपणे जर तुम्हाला पॉप हवा प्रिन्स कटच्या फ्रंट पार्टसाठी, तर या पद्धतीने आपल्याला इथे पॉप यायला हवा. या पद्धतीने आपण याला ड्रॉ करून घेतलंय. आता आधी आपण एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया. आता बघा हा जो टक्स आहे, टक्सचा पार्ट आपल्याला पूर्णपणे इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आता आपण हा आपला पुढचा गळा, हा आपला टक्स जो आहे तो आपण पूर्णपणे याला कट करून घ्यायचा आहे. टक्सचा पार्ट तर बघा या पद्धतीने फ्रंट पार्ट पण आपला इथे रेडी झालाय. आता आपल्याला सेम मेजरमेंट कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा न घेता आधी आपण याला साडीवरती ठेवूया आणि पिनअप लावून याला आपण कट करून घेऊया.
तर आता बघा आपल्याला पेंट्स कटच्या कटोरी पण आपली इथे कट झाली. तुम्ही विचार करत असाल की आपण एवढं इथे कटकसरीने कपडा वापरून मेन फॅब्रिक इथे कट केले, तर का? तर आपण इथे फ्रिलची स्लीव हवी आहे, त्यामुळे आपण एक्स्ट्रा इथे कपडा भरपूर आपल्या इथे शिल्लक आहे. तर आता याची कटिंग कशी करायची, अगदी साधी आणि सोपी आपण इथे पद्धत पाहूया. तर साधारण आपल्याला इथे 4 स्लीव हवे आहेत. तर या पॉइंटला बघा आता आपल्याला करायचं काय, एक स्क्वेअर मध्ये कपडा आधी आपण इथे कट करूया. तर आधी आता याची आपण घडी डबल घातली आहे. आता आपण याला मी निमा पार्ट्याचा घेतलाय या पॉइंटला. आता ही 4 कापडात झाली आपली घडी या पॉइंटला बघा. तर याला आता आपण काय करूया, कट करून घेऊया. आता याला आपण कट करून घेतली. आता एक सोपी पद्धत बघूया, जेणेकरून दोघंही पॉइंट आपल्या सेम आकाराचे स्लीव इथे कट होतील. तर या पॉइंटला आपल्याला करायचं काय, आता याची डबल घडी घातली आहे. परत याला मी फोल्ड केलं या पद्धतीने आणि परत एकदा मी फोल्ड केलं या पद्धतीने. तुमची घडी इथे लक्षात आली असेल, आपण या पॉइंटने याला फोल्ड केले. आता ही जी बंद बाजू आहे, या बंद बाजूपासून मेजरमेंट घ्यायचंय या पॉइंटला 5 इंचावरती. इथे 5 इंचाचं आपण इथे मेजरमेंट, आधी तुम्ही मेजरमेंट लक्षात घेऊन घ्या. मग मी हे कुठल्या बेसवर काढले हे पण तुम्हाला समजेल. पण आधी आपण 5 इथे आपण या पॉइंटला मी घेतलंय 5. आता स्लीवची तुम्हाला जेवढी इथे उंची हवी त्यानुसार सर्कल आपल्याला, जसं आपण इथे अंब्रेलाचा कट करतो त्यानुसार आपल्याला याची कटिंग करायची. तर बघा आता या पॉइंट पासून इथे मी घेते 5 इंचावरती, कारण याची आपल्याला पट्टी फोल्ड करायची. तर या पॉइंट पासून घेण्याऐवजी आपण या पॉइंट पासून घेऊया, कारण कापड इथे आपला इथे कमी. या पॉइंटला बघा इथे आहे 3 इंचावरती. आपल्याला 5 इंच हवंय, पण आपण इथून आपण 3 घेऊया आणि या पॉइंटला आपल्याला जॉईंट द्यायचंय. कसा मेजरमेंट घ्यायचंय, आता बघा ज्या पॉइंटला तुम्हाला कापड इथे भेटतोय 5 5 5 5 आणि 5. तर बघा आता दोघही सर्कल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हा एक आपण घेतलाय 5 वाला आणि हा जो होईल आपला इथे 3 इंचचा. तर स्पेशली जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी आता जॉईंटसाठी एक्स्ट्रा कापड आपल्याला कट न करता जो आपला या पॉइंटला शिल्लक आहे याच पॉइंटला आपल्याला याला कट करायचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा कापड न घेता आपण हाच कापडाला इथे यूज करायचं या पद्धतीने. तर बघा यानुसार आता बघा दोघे साईडचे आपल्या स्लीव इथे कट झाले. पण आता कटिंग कशी केली, मेजरमेंट कसं आपण घेतलं, तर आपण जो आपला पाठीमागचा पार्ट इथे कट केलाय त्याची मुंढ्याची जी गोलाई आहे त्याचं मेजरमेंट घेऊया आपण. तर हे आलं 5, म्हणजे सेंट्रल पॉइंट. तर या पॉइंटला बघा सेंट्रल पॉइंट आला 5, आपण हा 5 घेतलाय, त्यानंतर परत एकदा 5. असं हे मेजरमेंट गोलाई आहे पूर्ण 10 इंचाची. तर याला आपण डबल फोल्ड ठेवलंय. तर हा एक पार्ट इथे मॅच होईल या पद्धतीने आणि जो आपला पुढचा पार्ट येईल, जो फ्रंट पार्ट येईल प्रिन्स कटचा, त्याच्या गोलाईसाठीचा हा पार्ट म्हणजे फ्रिलची स्लीव आपली या पद्धतीने ते रेडी होईल. तर आता आपण हे दोघही पार्टचे दोघही पॉइंटचे आपण सिंगल केली, आपल्याला डबल फ्रिल हवी. त्यासाठी आपण इथे हा कापड, जसं की मी 2 पार्ट मध्ये इथे कट केला होता, याच्यापेक्षा याची उंची आपल्याला अजून कमी घ्यायची.
तर परत त्याला आपल्याला जसं आपण फोल्ड केलं होतं त्या पद्धतीने कापड इथे ऍडजस्ट करत फोल्ड करायचंय. आता बघा आपण परत कापड इथे फोल्ड करून घेतलंय. जसं की मी तुम्हाला म्हटले आपण डबल फ्रिल इथे लावायची. हे मेजरमेंट आपल्याला कमी करायचं नाही, हे बरोबर आपल्याला इथे 5 इंचावरती हवंय, कारण हा जो पार्ट आहे तो आपल्याला मुंड्याला इथे मॅच करायचा आहे. आता यात आपल्याला एकाच वेळेत दोघे पॉइंटला स्लीव कट करणार, कारण आपला कापड इथे कमी. तर आधी आपण काय करूया, एक स्लीव इथे कट करूया, मग दुसऱ्या कापडामध्ये ऍडजस्ट करून आपण दुसरी स्लीव कट करूया. आता याची मेजरमेंट बघा, हा जो आपला पॉइंट आहे त्या पॉइंटला हे येतंय बघा या 3 इंचावरती, म्हणजेच की इथे 3. तर आपल्याला करायचं काय, सर्कलमध्ये 3-3 इंचावरती पॉइंट लावून घ्यायचे आणि एक सर्कल बनवून घ्यायचं या पद्धतीने आणि या पॉइंटला आपण याला कट करून घ्यायचं. आता जसं की मी तुम्हाला म्हटले कापड ऍडजस्ट करत आपण इथे एकच स्लीव आपली कट झाली. आता दुसरा जो आपण कापड आहे या पॉइंटला दुसरी स्लीव आपण इथे परत कापड जसं ऍडजस्ट होईल. आता हा या पद्धतीने बघा काहीसा या पद्धतीने कापड आहे माझ्याकडे. आता जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे जो आपला उपयोगाचा नाही, आधी याला आपण कट करून घेऊया. याला कट केलंय आणि ही एक माझ्याकडे स्लीव रेडी आहे. आता दुसरी स्लीव आपण परत इथे रेडी करायची. तर कापड आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपण एक्स्ट्रा स्लीवला जॉईंट न देता आपला कसा फोल्ड होईल या पॉइंटला आपल्याला याची घडी घालायची. अम्ब्रेला स्लीव कट करायची, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर स्क्वेअर मध्येच कापड हवं आहे. तर नाही आपल्याला त्रिकोणी पण असेल तर या पॉइंटला आपलं काम होतं या पद्धतीने. आता मी ट्रायंगल मध्ये याला फोल्ड करून ठेवलंय आणि आता ही एक स्लीव आपल्याकडे रेडी. तर याला आपण काय करूया, एक सोपी पद्धत, याच पद्धतीने ज्याची कटिंग आपण केली आहे हिला 4 कापडात घडी घालूया आणि या पॉइंटला ऍडजस्ट करूया. या पद्धतीने एक सोपी पद्धत आपली इथे ऍडजस्ट करू. ऍडजस्ट केली आहे, कापड फक्त आपल्याला बघायचं आहे की नाही. तर या पॉइंटला आपले 4ही स्लीवचे फ्रिलवाले जे पार्ट आहे ते आपले इथे रेडी आहेत. या पद्धतीने पूर्ण जे ब्लाऊज आहे ते आपण इथे कंप्लीट करून घेतलंय. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा.